आता या साईडने तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा जो मकबरा आहे हा मेन मकबरा आहे, बीबी का मकबरा। त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता 4 इथं मिनार उभे केलेत, 1 2 3 4। आणि वरती जे घुमट आहे मेन मकबऱ्याचं, जिथं मेनिका जी तिची पत्नी औरंगजेबची पत्नी तिचा जो मृतदेह ठेवला आहे किंवा जी समाधी आहे त्याच्यावरती मेन घुमट आहे। आणि प्रत्येक मेन घुमटाच्या साईडला 2 घुमटे, असेच बॅक साईडला पण 2 घुमटे पाठीमागं पण। आणि खाली बघू शकता तुम्ही चौरस आहे, हा जो चौरस आहे या चौरसा हा मेन मकबरा आहे। आणि ह्या चौरसाला एंट्री मारण्यासाठी तुम्हाला इथून गेट दिलेत, इथून हे गेट ते गेट असेच पाठीमागं परत 2 गेट दिलेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे गेट दिलेत। आणि तुम्ही बघू शकता हे जे फ्रंट साईड आहे, फ्रंट साईडला पण कारंजा आहे, बॅक साईडला पण कारंजा आहे, तर हे रिपीट केलं स्ट्रक्चर इथं। आणि अजून एक इथं खासियत आहे की हा जो हे जे खांब्स आहे ते तुम्हाला थोडे आतमध्ये टिल्ट झाले वाटतात, जसे ताजमहल सारखे सेम। तर हे जे तुम्ही बघताय आता ते आहे बीबी का मकबऱ्याची एंट्री। इथं तुम्ही बीबी का मकबऱ्यासाठी एंट्री मारू शकता। एंट्री मारण्यासाठी इथं तुम्हाला पर पर्सन 20 रुपये द्यावे लागतात। हे जे वास्तू बांधले आहे हे वास्तू बांधले आहे बेसॉल्ट दगडाने, पण ह्याला ॲक्च्युली संगमरवर दगडामध्ये कन्वर्ट करण्यासाठी चुन्याचा यूज केला आहे। चुन्याचा यूज करून असं प्रतीक इथं मांडलं आहे की हे संगमरवरी दगडामध्ये हे बांधलेलं आहे, पण ते ॲक्च्युली बेसॉल्ट दगडामध्ये बांधलेलं आहे। इथं मेन तुम्ही बघू शकता इथं डिझाईन, ही जी डिझाईन केली आहे तर प्रत्येक घुमटावर फुलांची डिझाईन केली आहे। मी तुम्हाला ती डिझाईन दाखवतोच आता, फुलांची डिझाईन केलेली। बाजूला तुम्ही बघू शकता इथे मकबऱ्याच्या 4ही साईडला, म्हणजे हे साईडला तुम्ही एक बघू शकता हा खांब आहे, तसंच ह्या साईडला अजून एक बघू शकता खांब आहे, हे 2 फ्रंटचे खांब आहे, असेच बॅक साईडला अजून 2 खांब आहे। ह्या खांबांचा उपयोग ॲक्च्युली मकबऱ्याची सुरक्षेसाठी केला आहे। खांबाचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, खांबाचं स्ट्रक्चर थोडं झुकलेलं आहे खाली मकबऱ्याच्या साईडला, सेम ताजमहलसारखं स्ट्रक्चर आहे। मकबऱ्याला एंट्री मारण्यासाठी ॲक्च्युली हा एक रस्ता इथून आतमध्ये जाऊ शकतो खाली, आणि वरतून तुम्ही बीबी का जी औरंगजेबची बायको आहे त्याची समाधी तुम्ही तिथं पाहू शकता। मी आता तुम्हाला मकबऱ्याची फुलांची डिझाईन दाखवतो कशी। तुम्हाला आत्ता मी ह्याचं स्ट्रक्चर दाखवतो, जे एंट्री गेट आहे किंवा 4ही साईडला जे घुमट आहे त्याचं स्ट्रक्चर। प्रत्येक घुमटाला अशी जाळी इथं बघू शकता, ही जाळी प्रत्येक घुमटाला अशी जाळी आहे, आणि प्रत्येक बाजूला असे चित्र काढलेत, बेसॉल्ट दगडावर हे चित्र काढलेत आणि त्याला चुना मारला आहे खूप सारा। हे असे चित्र काढलेत फुलांचे, वेगवेगळ्या फुलांचे, एकदम कोरीव काम इथं केलेलं आहे। तर हे जे बघू शकता तुम्ही आता हे बेसॉल्ट दगडांनी बनवलेले आहे, पण ह्याच्यावर चुना मारलेला आहे खूप जास्त। तर चुना मारला त्यामुळे असं प्रेरित होतं की हे संगमरवरी दगडामध्ये। तर 4ही बाजूला तुम्हाला अशा वेगवेगळ्या खिडक्या दिसतात, हे 4 घुमट। मी एक तुम्हाला एक खिडकी दाखवतो इथं। इथे अजून एक तुम्ही मकबऱ्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता एक छोटासा महाल बांधलेला आहे, ज्या महाल मी दाखवत होतो तुम्हाला एक्झॅक्टली, हा महाल बांधला आहे आतमध्ये। आता हे जे बॅक साईडचं घुमट आहे तुम्ही बघू शकता, सेम स्ट्रक्चर आहे एक्झॅक्टली सेम, जसं फ्रंटला आहे तसं लेफ्ट अँड राईटला आहे, बॅकला पण सेम स्ट्रक्चर आहे। आणि बॅकला अजून एक गार्डन आहे, तुम्ही बघू शकता बॅकला अजून एक गार्डन आहे, हे वाला गार्डन। ह्या गार्डनला परत एंट्री मारण्यासाठी परत एक पायऱ्या इथं जिना आहे, तुम्ही इथून त्यांनी एंट्री मारू शकता म्हणजे या साईडला। आणि प्रत्येक साईडला म्हणजे फ्रंटला पण एक कारंजा आहे आणि बॅकला पण कारंजा आहे, असे वेगवेगळे कारंजा, म्हणजे सेम स्ट्रक्चर सेम रिपीट केले 4ही साईडने। तुम्ही हे पाहू शकता इथं घुमट आहे, हा एक घुमट, जसं स्टार्टिंगला एंट्रीला जसं घुमट होतं सेम घुमट इथं पण आहे, म्हणजे प्रत्येक साईडला तुम्हाला असे वेगवेगळे घुमट बघायला भेटेल इथं। हे बघू शकता इथं घुमट आहे, सेम असंच घुमट बॅक साईडला पण आहे, तुम्हाला बॅक साईडला पण दाखवतो। फ्रंट साईडला ऑलरेडी एक पाहिलं, तिथून एंट्री मारतो आपण आतमध्ये। आता तुम्ही जे बघता हे बॅक साईड आहे मकबऱ्याची, तर बॅक साईडमध्ये पण तुम्ही बघू शकता परत 2 घुमट भेटले मेन घुमटाच्या बाजूला। साईडला तुम्ही हे मोठे असे स्तंभ इथं बघू शकता, इथे पण हा एक स्तंभ, तर टोटल असे 4 स्तंभ आहे। आणि त्याच्या साईडला प्रत्येक बाजूला वेगवेगळे गार्डन आहे। आता तुम्ही बघू शकता माझ्या या साईडला पण गार्डन आहे, या साईडला पण गार्डन आहे, आणि त्या साईडला पण गार्डन आहे। तर ह्या गार्डनला जाण्यासाठी 4 त्यांनी
पायऱ्या बनवल्या जातात. फॉर एक्झाम्पल ही एक पायरी, तर ह्या पायरीनुसार तुम्ही ह्या जिन्याने खाली जाऊ शकता आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला ह्या गार्डनला एंट्री मारू शकता. तसेच त्या साईडला पण सेम पायरी बनवलेली आहे. तर असे